नमस्कार, मी डॉक्टर अनिता आणि आज आम्ही आलो आहोत देवला, नाशिक, महाराष्ट्रामध्ये. आणि आज आम्ही भेटणार आहोत व्यक्तींना जे की त्यांनी भरपूरच चांगलं काम केलेलं आहे आणि त्यांचा जो रेकॉर्ड आहे तो दर्ज झाला आहे एज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये आणि त्यांना टायटल भेटलेला आहे द गोल्ड आय ऑफ इंडिया. तर सर नमस्कार. नमस्कार. आप तुमच्याबद्दल सांगा जरा थोडं. मी भगवान दास खरोटे देवळ्यामध्ये राहतो. मी जगातील सर्वात सूक्ष्म स्वर्ण गणेश मूर्ती बनवलेल्या आहेत आणि विविध देशात विविध स्वरूपात विविध पद्धतीने गणेश मूर्ती आढळतात. बाप्पा हे पूर्ण जगामध्ये आहेत, अस्तित्व त्यांचं. तर मी सगळ्यांना सोन्यामध्ये बनवायचा प्रयत्न केलेला आहे, ज्यांचं साईज पाऊण mm पासून 1 इंचापर्यंत आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना द गोल्ड आय ऑफ इंडिया ह्याच्यानी एज बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद केलेली आहे. तर सर भरपूर कॉंग्रॅच्युलेशन त्याच्याबद्दल. आता आम्हाला आणि आमच्या दर्शकांना हे जाणायचं आहे की तुम्ही हा जो टॅलेंट आहे मायक्रो स्कल्पचिंगचा, ही जर्नी कधीपासून चालू केली आहे? माझा हा प्रवास 1992 पासून सुरू झाला, की ज्यात मी डाळीच्या दाण्यावर बाप्पा बनवले होते. पण ते 6 महिन्यात ते सगळे खराब झाले, किड्यांनी खाल्ले. मला फार दुःख झालं की हे आपली ओळख नष्ट झाली. तर काहीतरी परमनंट माध्यम असावं म्हणून मी सोनं हे माध्यम निवडलेलं आहे बाप्पांसाठी. आणि त्यापासूनच माझा हा प्रवास सुरू झाला बाप्पांचा. आणि छोट्या बाप्पांचं गोष्ट अशी झाली की मी गीतेमध्ये वाचलं होतं की परमेश्वर मी सूक्ष्मातही सूक्ष्म आहे आणि मोठ्यात पण मी मोठा आहे. तर मला असं वाटलं की आपण पहिले सूक्ष्माती सूक्ष्म बाप्पांचं निर्मिती का करू नये, म्हणून मी पहिले जे बाप्पा बनवले जे आहेत, जे मी नेकेड आईजने बनवले. त्यावेळेस मी 96 मध्ये माझ्याकडे मायक्रोस्कोप नव्हता, मी उघड्या डोळ्यांनी बनवले आणि त्यांची साईज आहे पाऊण mm, 0.76 mm. ओके, मी ते बनवू शकलो. ते केवळ बाप्पाच्याच कृपेने शक्य झालं मला. व्हेरी नाईस सर. आता दुसरं हे जाणायचं आहे की ते जे 256 आयडल्स आहेत ते भरपूर युनिक कलेक्शन आहे. तो विचार कसा तुमच्या डोक्यात आला? तो विचार येण्याचं कारण असं की मला गणपती हे गणांचे अधिपती आहेत. बरोबर. ही सृष्टी ही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये विखुरलेली आहे, पण त्यांचं पण कोणीतरी एक प्रमुख लीडर असतो. आणि गणपतीला गणपती या अर्थानेच नाव पडलं की अनेक गणांचा अधिपती. म्हणून मी आधी छोटे छोटे गण बनवले, यांच्यामधून एक मोठ्या गणपतीची मला निर्मिती करायची होती आणि मी करणार आहे. पण मग त्यासाठी ज्या गणपती बाप्पांची मी निर्मिती केली की जे एका 1.25 स्क्वेअर इंचामध्ये 256 गणेश मूर्ती मी बसवायचा हे केला प्रयत्न. पण यांचं वैशिष्ट्य असं की जगात जेवढे बाप्पा आहेत आणि त्यांचे जेवढे स्वरूप आहेत ते सगळे 1.25 स्क्वेअर इंचामध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही जर नीट बघितलं तर प्रत्येक बाप्पा हे वेगळे आहेत, त्यांच्यामध्ये विविधता आहे, त्यांच्यामध्ये सौंदर्य दृष्टी वेगळी आहे, ते वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचे मूड्स आहेत, हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. ओके, वंडरफुल सर. आता जसं आम्ही बघितलंय हे 256 गणपती पण आम्ही बघितलंय, इन्व्हिजिलेट केलंय, एज्युडिकेट केलं आहे. तर हे जे एक ग्लोबल इन्स्पिरेशन तुम्हाला मानलं जातं, ठीक आहे का ग्लोबल? कारण का डिफरंट कंट्रीज आणि कल्चरचे तुम्ही त्याच्यामध्ये आयडियाज टाकले आहेत, आयडल्स टाकले आहेत, राईट? तर तुमचं फेवरेट कुठलं आहे त्याच्यात आणि का? बाप्पामध्ये जर सोनं म्हणून बघितलं आणि डिझाईन म्हणून बघितलं तर तो भाग वेगळा. पण बाप्पा तर ग्लोबल आहे, इथून तिथून बाप्पा एकच आहे. बाप्पांमध्ये मी भेद नाही करू शकत. फक्त त्यांचं एक प्रत्येक वेळेस माझा जसा मूड असेल त्या पद्धतीने मी ते साकारलं गेलेलं आहे. आणि विशेष म्हणजे जगामध्ये जे विविधता आहे बाप्पांच्या स्वरूपात, आता उदाहरणार्थ कांगीतेन की जे एकमेकाला आलिंगन स्वरूप आहेत, शिवशक्तीचं प्रतीक आहेत, म्हणून ते बनवलेले आहेत. त्यामुळे जसं जसं मला सुचत गेलं, पहिले मी कला म्हणून याच्याकडे बघत होतो, पण नंतर मला माझा भक्तिभाव वाढत गेला, समर्पण भाव वाढत गेला, त्याच्याविषयी हे स्वारस्य वाढत गेलं. मग कला आणि भक्ती याचा संगम जसा जसा होत जाईल तसं तसं सुचत गेलं आणि या बाप्पांची निर्मिती झाली. ओके, तर हे प्रवास जे आहे ते संपणार नाही आहे सरांचा. आणि आय थिंक सर अजून फ्युचरमध्ये ही घडवत राहील रेकॉर्ड है ना, आणि स्वतःचेच रेकॉर्ड ते ब्रेक करत राहणार आहे. आणि त्यासाठी आपण पण बघत राहू की सर काय काय पुढे करणार आहोत. सर तुमचं फ्युचर प्लॅन आहे काय वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये? अजून वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये मी एक 20 वर्षापूर्वी एक संकल्प सोडलेला आहे, जसं जगातलं सगळ्यात सूक्ष्म गणेश मूर्ती बनवली तसं जगातली सगळ्यात मोठी पण गणेश मूर्ती बनवायची. माझं ते स्वप्न आहे. पण बाप्पाच्या कृपेने जर झालं, मला जर तशी प्रेरणा तर आहेच, पण मला तसे सगळे योग जुळून आले तर मी ते माझ्या लाईफ मधला सगळ्यात शेवटचं ध्येय, माझं मिशन विजन ते असणार आहे. जगातली सगळ्यात मोठी बाप्पाची मूर्ती बनवायची. व्हेरी नाईस. सो we have heard from the gold eye of India, Mr. Bhagwan Das
Kharoteji. Thank you so much. And I take a sign of Dr. Anita from Ace Book of Records. Thank you so much.